साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 65वा महापरिनिर्वाण दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेप्रमाणे आज जर आम्ही पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांना विभूती पूजेच्या चक्रामध्ये अडकवण्याचं काम आजच्या काही लोकांकडून केलं जात आहे। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पना, बाबासाहेब आंबेडकरांच्या देशहिताच्या दृष्टी असणाऱ्या संकल्पना, बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत सर्वसामान्य माणसाबद्दलच्या असणाऱ्या ज्या कल्पना आहेत, ज्याला छेद देणारे निर्णय आज होऊ लागलेले आहेत। एकंदरीत परिस्थिती जर पाहिली तर आजचा तरुण हा ज्या पद्धतीने गेल्या 30 वर्षाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेमधला तरुण जो पिटून उठायचा अन्याय झाल्यानंतर त्याच परिस्थिती दिसत नाही। आजच्या तरुणाला मला एक आव्हान करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय विभूती नाहीत, हे काय देव नाहीत। त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होणं म्हणजे त्यांचे विचार आत्मसात करणं, त्यांची चळवळ आत्मसात करणं, त्यांनी दिलेले तत्त्वज्ञान आत्मसात करणं, त्यांच्या मार्गाने जाणं हाच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असणाऱ्या, आदरांजली असणाऱ्या, पुष्पांजली असणाऱ्या। तेव्हा आजच्या तरुणांकडून आमच्या अपेक्षा आहे की त्यांनी तुकडीकरणाच्या भानगडीमध्ये न पडता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर राज्य लेवलवर, देश लेवलवर संघटन उभा करून बाबासाहेबांच्या चळवळीच्या एकंदरीत असणाऱ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना साकारण्याच्या दृष्टीनं सामान्य माणसाच्या, आज जर आपण पाहिलं की सामान्य माणसाचे विचार खूपच म्हणजे त्यांना बोलता येत नाही। त्यांचे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही इतर कुठल्याही चळवळीपेक्षा वेगळी आहे। खरं तर या देशातल्या उपेक्षित माणसांच्या, या देशातल्या गरीब माणसांचा, या देशामध्ये असलेल्या मागासवर्गीयांचं खरं प्रतिनिधित्व हे आंबेडकर विचार करतात, आंबेडकरांची चळवळ करतात। परंतु त्यापासून आपण तो दूर पळू लागलेलो आहोत। तर आज असं न होता पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ व्यापक करण्याच्या दृष्टीनं मागासवर्गीय असतील, अनुसूचित जातीमधले असतील, जमातीमधले असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, किंबहुना ओपनमध्ये असलेल्या स्त्रियांचे विषय, या सर्वावर एकत्रितपणे संघटनात्मक दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटितपणे संघर्ष करा, या संकल्पनेप्रमाणे आजच्या तरुणांनी उठाव करायला हवं। त्यांच्यामध्ये असणारे मृत भावना हे त्यांनी सोडावी, ज्वलंत आणि जिवंतपणा आणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या चळवळीला पुन्हा एकदा धार आणून द्यावी, हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली आहे।